नवी मुंबई येथील न्यू अँगलर मुंबई संस्थेनं मुरुड एकदराजवळील गायमुख समुद्रकिनारी 100हून अधिक स्पर्धकांची 6वी फिशिंग स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेत सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत समुद्रावर ठरवून दिलेल्या जागेवर फिशिंग रॉडने मासेमारी करायची होती। ज्याला सर्वात मोठा आणि जास्त वजनाचा मासा मिळेल तो प्रथम येणार, त्याला 50, 25 आणि 15,000ची रोख पारितोषिकही ठरवण्यात आली होती। संस्थेच्या अटी आणि नियम लागू असणार अशी माहिती प्रमुख अविनाश मुकादम यांनी दिली। ही स्पर्धा कल्पेश धुमाळ, नदीम शेख, प्रशांत रानकर, अक्षय दांडेकर, गणेश कोळी, अक्षय म्हात्रे, हर्षद मळेकर, संकेत पाटील, गणेश पाटील यांच्या सहकार्याने घेण्यात आली होती। या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करताना अविनाश मुकादम म्हणाले की मुरुड जंजिरा शहराचा समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे। त्यात एकदरा गावचा मागे असणारा गायमुख परिसर फिशिंगसाठी शांत आणि समुद्राच्या लाटांसोबत येणारा वारा अनुभवत मन एकाग्र करून फिशिंग करण्याचा आनंद काही वेगळाच असतो। अनेकांना फिशिंगची आवड असते, परंतु चांगलं लोकेशन आणि सर्व सुविधा उपलब्ध नसतात आणि नवी मुंबई येथील न्यू अँगलर मुंबई संस्था हेच काम करते। ॲडव्हेंचर विभागात या स्पर्धेचा समाविष्ट होतो। मासेमारी करताना स्पर्धकाला सहनशीलता, एकाग्रतेची गरज असते, तसंच आनंदही या स्पर्धेतून मिळतो। अगोदर फिशिंग स्पर्धा मुंबईत झाल्या आहेत। कोकण आणि रायगड पर्यटन क्षेत्र असल्याने आमच्या ग्रुपने ही स्पर्धा मुरुडला घेण्याचं ठरवलं आणि स्पर्धेच्या परवानगीसाठी एकदरा सरपंच यांनी मोठी मदत केली। गायमुख परिसरात पर्यटन विकासाचं नियोजन करण्यात आलं आहे। पूर्ण किनाऱ्यावर सुसज्ज बंधारा आणि रस्ता करण्यात येणार आहे। पुढील काळात इथे महाराष्ट्राच्या फिशिंग स्पर्धा होतील अशी आशाही यावेळी व्यक्त करण्यात आली। या ज्या ही जी कॉम्पिटिशन आहे ना, ही ॲक्च्युली न्यू बॉम्बे अँगलर्सने आयोजित केलेली कॉम्पिटिशन आहे आणि ही 6वी कॉम्पिटिशन आहे न्यू बॉम्बे अँगलर्स यांच्या वतीने केलेली। आणि याचं नियोजन मागच्या 6 महिन्यापासूनच चालू होतं। म्हणजे आमचे काही सोशल मीडियाचे जे पार्टनर्स आहेत त्यांच्यासोबत आम्ही टायअप करतो, कोलॅब करतो आणि पूर्ण सोशल मीडियावर टाकतो की या तारखेला, या 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर अशी कॉम्पिटिशन असणार आहेत। आणि त्याची जी नियोजन असतं ते मग सर्व न्यू बॉम्बे अँगलर्स बघतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे इंटरव्ह्यू घेतल्या जातात। जशी अशी नावं येतील तसे ते पार्टिसिपेंटची नावं घेतली जातात आणि त्यानुसार ते नावं जितकी कंटेस्टंट येतील त्यानुसार ते पुढं त्याचं नियोजन केलं जातं। आणि या कॉम्पिटिशनची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही कॉम्पिटिशन 50,000ची कॉम्पिटिशन आहे। कारण फिशिंगमध्ये एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशन नाही होत। 50,000, 25,000, 10,000 अशी मोठी कॉम्पिटिशन आहे। तसेच तुम्हाला भरपूर लकी ड्रॉसुद्धा आहेत। ओके, जवळजवळ 2-2.5 लाखाचा हा पूर्ण बजेट आहे नुसत्या यांच्यासाठी, म्हणजे जे विनर्स आहेत त्यांच्यासाठी। ओके, ही अशी आमची कॉम्पिटिशन असतात, त्याची तयारी भरपूर दिवसापासून अगोदर चालू केलेली असते आम्ही। उद्देश एकदम साफ आहे की जे आपली संस्कृती आहे, म्हणजे नॉर्मली विचार केला तर आपल्या संस्कृतीमध्ये फिशिंग हा एक आपला कंटेंट आहे जो आपली सगळी हा जो पूर्ण पट्टा आहे मुरुड वगैरे तिथे सगळी फिशिंग केलीच जाते। आणि आमचा पण इच्छा अशी आहे की हा एक स्पॉट भारी आहे आणि तोच भारी स्पॉट पूर्ण जगाला दिसावा, त्यासाठी आम्ही इथं एक मोठी फिशिंग कॉम्पिटिशन इथं ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 100पेक्षा जास्त कंटेस्टंटनी भाग घेतला आहे। आणि त्याच्यामुळं हा ऑलरेडी या गोष्टीचा जो प्रसार आहे तो तुमच्यासारख्या मोठमोठ्या माध्यमांनुसार तर होणारच आहे, पण यूट्यूबर्स वगैरे आहेत इथं, त्यांच्या माध्यमांनी सुद्धा इथं या टुर्नामेंटचा एक जबरदस्त आयोजन झालेलं आहे। आणि न्यू बॉम्बे अँगलर्स यांनी ही प्रतियोगिता ठेवलेली आहे। तर हे अविनाश मुकादम त्याचे मेन आहेत आणि बाकी सर्व न्यू बॉम्बे अँगलर्सचे सभासद आहेत। तर थँक्यू, तुम्ही सुद्धा आलात, खूप बरं वाटलं। स्पर्धेचं नियोजन आम्ही जवळपास 2 ते 3 महिने अगोदर करतो, कारण का हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये येतं आणि समुद्रकिनारी असतं, त्याच्यामुळे बऱ्याच प्रकारच्या परमिशन आम्हाला घ्यायला लागतात। मग आम्ही गावाचे जे सरपंच असतात ते किंवा जे लोकल बॉडी अथॉरिटी असतात त्यांची परमिशन लागते, पोलिसांची परमिशन लागते, नेव्हीचं जर तिकडे ऑफिस असेल तर नेव्हीवाल्यांची परमिशन लागते। तर या सर्व परमिशन झाल्यानंतर मग इंटऱ्या घेतल्या जातात। आणि ही जी कॉम्पिटिशन आहे ह्याचं असं असतं का आता 100 पार्टिसिपेंट्स आहेत, तर त्यापैकी 3 विनर्स असतात। ज्याला सगळ्यात मोठी कॅच लागेल, सगळ्यात जास्त वजनाची कॅच लागेल त्याला फर्स्ट प्राईज भेटतो। त्याच्यानंतर वजनाची असेल त्याला सेकंड आणि थर्ड असं। या कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राईज 50,000 आहे, सेकंड प्राईज 30,000 आहे, थर्ड प्राईज 10,000 आहे। आणि त्याचबरोबर 100 पार्टिसिपंट्स आहेत, तर त्यांचं इंटरेस्ट राहायला पाहिजे, त्यामुळे मग आपण त्याच्यामध्ये लकी ड्रॉ पण ठेवतो, जेणेकरून एक नंबर उचलला जातो आणि मग जो लकी विनर असेल त्याला मग 5-5 हजाराचे बक्षिसं दिली जातात। यहाँ पे फिशिंग कंपटीशन ऑर्गेनाइज किया है न्यू बॉम्बे एंगलर्स।
यांनी फिशिंग कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलं आहे आणि माझा तर सध्या आजचा पहिला दिवस आहे. मी माझ्या हस्बंडबरोबर आली आहे आणि आम्हाला ही जागा खूप आवडली. माझे पोरं पण पाठी खेळत आहेत. मुरुड जंजिरा ही जागा खूप आम्हाला आवडली आणि हा प्लेस पण खूप चांगला आहे. खूप प्लेझंट वाटतंय आणि हे कॉम्पिटिशन जे त्या लोकांनी ऑर्गनाईज केलं आहे तर आमच्यासाठी पण चांगला एक्सपिरियन्स आहे. आम्ही तर फिशिंग करत नाही पण ॲज अ फॅमिली आम्ही पण आलो आहे आणि एन्जॉय करतो आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.